नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय एप्रिल महिन्याच्या वेतनासंबंधी काय सूचना आहेत। माहे एप्रिल 2026 वेतन देयके सादर करताना करावयाची कारवाईबाबत उपरोक्त विषयांवर सूचित करण्यात येते की मार्च 2026 सर्व प्राथमिक शाळांची देयके जिल्हा स्तरावरून अप्रूव्ह करण्यात आली आहे। मार्च 2026च्या देयकांचे लेखा शीर्ष निहाय प्रमाणक क्रमांक दिनांक खालीलप्रमाणे आहे। एप्रिल 2026चे देयक करताना खालील बाबी प्राधान्य कराव्या। मार्च 2026च्या वेतनामध्ये देण्यात आलेल्या मागे भत्ता फरक शून्य करावं। ज्या पंचायत समिती हायस्कूलच्या यापूर्वी जानेवारी 2026 ते मार्च 2026 पर्यंतच्या स्वाक्षरित हार्ड कॉपी जिल्ह्यात सादर केली नाही ती दिनांक 22 एप्रिलपर्यंत सादर करावी। ज्यांची हार्ड कॉपी प्राप्त नाही त्यांचे एप्रिलचे वेतन देयक संकलित करण्यात येणार नाही। ज्या शिक्षणाचे KYC असलेले वेतनाचे खाते शालार्थ प्रणालीमध्ये अद्ययावत करायचे आहेत त्यांनी मुख्याध्यापक लॉग इनमध्ये याचा उपयोग करून खाते अद्ययावत करावं। अद्ययावत केलेल्या वेतनाच्या खात्याला जिल्हा लॉग इनवरून मधून अप्रूव्हलची आवश्यकता असताना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या नावाने अर्ज व यापूर्वी जिल्हा कार्यालयाने पुरवलेले संबंधित बँकेने प्रमाणित केलेले KYC सर्टिफिकेट पंचायत समिती स्तरावर DDO टू लॉग इन सांभाळणारे कर्मचारी मार्फत शालार्थ कार्यालयीन व्हॉट्सअप ग्रुपवर PDF स्वरूपात टाकावे। याकरता कोणत्याही शिक्षकांना जिल्हा कार्यालयात घेण्याची आवश्यकता नाही। आपल्या शाळेवरील शिक्षणाच्या संबंधित बँकेने प्रमाणित केलेले KYC सर्टिफिकेट आधार कार्ड व पॅन कार्डाचा संच मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर वेतन देयकाची फाईलला जतन करून ठेवावा। आपल्या अधीनस्थ सर्व शिक्षकांचे वेतनाचे खाते KYC झाले असून ते शालार्थ प्रणालीमध्ये अद्ययावत केले असल्याबाबत सोबत दिलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापकांनी देयकासोबत जोडून गट शिक्षणाधिकारी यांना सादर करावे। गट शिक्षणाधिकारी व हायस्कूल मुख्याध्यापकांनी अधीनस्थ सर्व शिक्षणाचे वेतनाचे खाते KYC झाले असून ते शालार्थ प्रणालीमध्ये अद्ययावत केले असल्याबाबत खात्री केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा कार्यालयात सादर करावं। यासोबत सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक व पॅन क्रमांक शालार्थ प्रणालीमध्ये बरोबर असल्याची खात्री मागील महिन्याचे देयकाचे डिटेल ॲब्स्ट्रॅक्ट रिपोर्टवरून करावी। यामध्ये बदल असेल तर चेंज डिटेल या सुविधेचा उपयोग करून बदल करून घ्यावा। DDO1 मुख्याध्यापकांनी चेंज डिटेलमध्ये केलेले बदल गट शिक्षणाधिकारी DDO2 यांचे लॉग इनला अप्रूव्हलसाठी येतात। त्यामध्ये DDO1 यांनी केलेले बदल पिवळ्या रंगात दिसतील। आवश्यक कागदपत्र सदर बदलाचे खाते करून DDO2ने लॉग इनमधून अप्रूव्हल देण्यात यावे। इन्कम टॅक्स TDS कपात नियमाप्रमाणे करण्यात यावी व कार्यालयाच्या असे निर्देश आले की बऱ्याच कर्मचाऱ्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारीमध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो। यापुढे असं होणार याची दक्षता घ्यावी। यानंतर कोणत्याही शिक्षकाचे प्रलंबित वेतन ब्रोकन पिरियडमधून विना पूर्व परवानगीशिवाय टाकण्यात येऊ नये। प्रलंबित वेतन अदा करायचे असल्यास प्रथम गट शिक्षणाधिकारी हायस्कूल मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र द्यावे व जिल्हा कार्यालयाने सदर बाबतीत परवानगी दिल्यानंतरच प्रलंबित वेतन ब्रोकन पिरियडमधून टाकण्यात यावं। यानंतर विना परवानगी ब्रोकन पिरियड असल्यास सदर देयके रिजेक्ट करण्यात येतील। ज्या कर्मचाऱ्यांना प्रॅन नंबर मिळाले आहे त्यांचे एप्रिल 2026 वेतनामधून नियमित NPS कपात करण्यात यावी। जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांची NPS वर्गणी शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये। त्याकरता एम्प्लॉई एलिजिबिलिटीमध्ये अलाउन्स व डिडक्शनच्या टॅबचा काढून घेण्यात यावे। या कार्यालयाचे असे निर्देश आले आहे की शिक्षण विभागास देयकाची हार्ड कॉपी सादर करताना वेतन फरकाचा तक्ता व नियमित देयकासोबत जोडायचे प्रमाणपत्र सादर करण्यात येत नाही। एप्रिल 2026चे वेतन याशिवाय स्वीकारण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी। या कार्यालयाचे असे निर्देश आले की बऱ्याच पंचायत समिती हायस्कूलचे देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन जिल्हा कार्यालयात फॉरवर्ड करतात, परंतु देयकाची हार्ड कॉपी दिलेल्या विविध मुदतीत सहाय्यक लेखाधिकारी यांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हा कार्यालय सादर करत नाही। माननीय मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार डिसेंबर 2024 पासून ज्या पंचायत समितीच्या हार्ड कॉपी दिलेल्या विविध मुदतीत सहाय्यक लेखाधिकारी यांची काही स्वाक्षरीनिशी जिल्हा कार्यालयास प्राप्त होईल केवळ त्यांचे देयके संकलित करून वित्त विभागास पुढील कारवाईसाठी सादर करण्यात येतील। त्यामुळे वेतनाचा विलंब झाल्यास त्यांची सर्व जबाबदारी संबंधित हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांची राहील। यानंतर ही कुबेर प्रणालीमार्फत वेतन जमा होणार असल्याने या IFSC कोड चुकीचा असेल तर वेतन जमा होणार नाही। असं फेल झालेलं वेतन परत करण्याबाबतची प्रक्रिया खूप किचकट वेळखाऊ असल्याने संबंधित कर्मचारी वेतन जमा होण्यास 2-3 महिन्याचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे यानंतर एकाही शिक्षकाने जिल्हा कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय आपल्या वेतनाचा अकाउंट नंबर व IFSC कोड बदल करू नये। नॉन गव्हर्नमेंट डिडक्शनच्या प्रणालीमध्ये कपात करण्यात यावी। इन्कम टॅक्स, कोऑपरेटिव्ह बँक, क्रेडिट सोसायटी, अदर डिडक्शन RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गट शिक्षणाधिकारी हायस्कूल मुख्याध्यापक यांच्या खात्यावर निव्वळ रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जिल्हा स्तरावरून वर्ग करण्यात येईल। शालार्थामधील बँक अकाउंट नंबर व IFSC कोड बरोबर असल्यावर दक्षता घ्यावी। पेबल जनरेट केल्यानंतर DDO1 मुख्याध्यापकांनी इनर पेज तपासून देऊन फॉरवर्ड करावे। सदर बदल योग्य झाल्याबाबत
नेट अमाऊंट लाल रंगात येणारे नाही याची खात्री करूनच देयके फॉरवर्ड करावी. तसे हार्ड कॉपी देयकासोबत चेंज स्टेटमेंट, अदर ज्युनियर अक्वायरमेंट, बँक अकाउंट स्टेटमेंट, मागे भत्ता फरकाचे विवरणपत्र, तसे नियमित देयकासोबत जोडायचे प्रमाणपत्र सही व शिक्क्यासह गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात 21 एप्रिल 2026 पर्यंत सादर करावं. प्राथमिक शिक्षण यांचे DD2 गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला आलेले ऑनलाईन देयकाचा डिटेल्स ॲब्स्ट्रॅक्ट रिपोर्ट पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून एक्सेल फाईल तपासून तालुक्याचा लेखा शिक्षण संकलित नमुना 26 तयार करावा. वेतन फरकाचे विवरण तयार करावे. देयकाच्या हार्ड कॉपीमध्ये सर्वात वर वेतन फरकाचा नमुना, संकलित नमुना 26, डिटेल ॲब्स्ट्रॅक्ट रिपोर्टची प्रिंट, बँक अकाउंट स्टेटमेंट दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तयार करण्यात पंचायत समिती यांचे प्रतिस्वाक्षरीवरच पंचायत समिती लेखा विभागास 22 एप्रिल 2026 पर्यंत सादर करावं. पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरी दिनांक 24 एप्रिल 2026 पर्यंत घेण्यास यावी. त्यानंतर सर्व शाळांचे DD2 गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला आलेली ऑनलाईन देयके दिनांक 25 एप्रिल 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत DD3 शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला ऑनलाईन फॉरवर्ड करावी. पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांच्या प्रतिस्वाक्षरीनंतर सर्व प्राथमिक शाळांच्या देयकांची हार्ड कॉपी दिनांक 27 एप्रिल 2026 लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा येथे नियमित देयकासोबत जोडायचे प्रमाणपत्र, वेतन फरका तक्ता, नाव पाठवलेले असेल किंवा कमी केले असेल त्याच्या नावासह संकलित नमुना 26, बँक यादीप्रमाणे तसेच हायस्कूल बाबतीत नियमित देयकासोबत जोडायचे प्रमाणपत्र, शरणार्थी प्रणालीमधील चेंज स्टेटमेंट, आउटर इनर अक्वायरमेंट्स, बँक स्टेटमेंट तसे नियमित देयकासोबत जोडायचे प्रमाणपत्र, EKYC प्रमाणपत्र सही व शिक्क्यासह सादर करावे. 27 एप्रिल 2026 ज्यांची स्वाक्षरीसह देयके जिल्हास्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचे देयके संकलित करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयके सादर करणाऱ्या पंचायत समितीला प्राधान्य देण्यात येईल. तसे विलंबाने प्राप्त होणाऱ्या पंचायत समितीचे वेतनास विलंब झाल्यास त्यांची सर्व जबाबदारी DD1 DD2 याची राहील. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.